नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या एका नव्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये ॲग्रीस्टॅकचे ज्या शेतकऱ्यांच्या फार्मर आयड्या तयार झालेल्या आहेत अशा हे फार्मर आयडी गावानुसार यादी कशी डाउनलोड करायची हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सर्वात अगोदर सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील। चला तर मित्रो, जरा वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम ॲग्रीस्टॅक या वेबसाईटवर यायचं आहे। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिथून तुम्ही येऊ शकता। या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमची CSC ID या ठिकाणी लॉग इन करून घ्यायची आहे। CSC ID लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी असा इंटरफेस येईल, ज्यामध्ये तुम्हाला रिपोर्ट या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचे आहे। रिपोर्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे दोन या ठिकाणी ऑप्शन येतील, PM किसान ड्रिल डाऊन रिपोर्ट आणि बकेट क्लेम रिपोर्ट। तर आपल्याला PM किसान ड्रिल डाऊन रिपोर्ट या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचे आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा या ठिकाणी ऑटोमॅटिकली सिलेक्ट येईल। त्यानंतर तुमचा जो कोणता जिल्हा असेल त्या जिल्ह्यावर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचे आहे। माझा बुलढाणा जिल्हा आहे, तर मी या ठिकाणी बुलढाणा या ठिकाणी यावर क्लिक करतो। बुलढाण्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो कोणता तुमचा तालुका असेल, सब डिस्ट्रिक्ट असेल, ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे। तर आपला या ठिकाणी चिखली, म्हणून मी या ठिकाणी चिखली सब डिस्ट्रिक्ट या ठिकाणी सिलेक्ट करतो। त्यानंतर मित्रांनो, तुमचे जे कोणते गाव असेल त्या गाव तुम्हाला या ठिकाणी शोधायचे आहे आणि त्या गावाची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करायची आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी तुमच्या गावाचे नाव या ठिकाणी शोधायचे आहे। या ठिकाणी तुमच्या गावाचे नाव शोधल्यानंतर तुम्हाला त्या गावाच्या नावावर त्या ठिकाणी क्लिक करायचे आहे। त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुमचे गाव या ठिकाणी, सब डिस्ट्रिक्ट, गावाचे नाव या ठिकाणी, तुमचा एनरोलमेंट नंबर, तुमचा मोबाईल नंबर, या ठिकाणी ज्या शेतकऱ्याचे फार्मर आयडी काढलेली आहे त्या शेतकऱ्याचे नाव, आणि तसेच या ठिकाणी PM फार्मर किसान नेम, PM किसान फार्मर नेम, सर्व माहिती या ठिकाणी येईल। त्याचबरोबर या ठिकाणी PM किसान मोबाईल नंबर, PM किसान रजिस्ट्रेशन ID आणि या ठिकाणी इलिजिबिलिटी स्टेटस, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावाची यादी या ठिकाणी बघू शकता, फार्मर आयडीची यादी या ठिकाणी बघू शकता। मित्रांनो, माहितीपूर्ण व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया असे एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।